कर्जमाफीची घोषणा झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त शेतकरी कर्जमाफी होणार याची वाट शेतकरी बघतोय. कर्जमाफी आता होईल, कर्जमाफी मग होईल, या प्रत्येक गोष्टीकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. आणि एक गोष्ट आपण विसरलो की घोषणा झाल्याच्या नंतर कर्जमाफीसाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीला काम देण्यात आलं होतं की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचंय, कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये बसवायचंय, कोणत्या शेतकऱ्यांना यामधून काढायचंय आणि कधीपासून ते कधीपर्यंत कर्ज माफ करायचं, या सर्व गोष्टी त्या समितीला म्हणजे प्रवीण परदेशीच्या समितीला सरकारने काम दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की 30 जून पर्यंत 100% शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार. शेतकऱ्यांना 100% 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळणार. शेतकरी वाट बघू लागले आणि आता 100% शेतकऱ्यांना वाटायलं की मला ही कर्जमाफी मिळणार. ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिली जाणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. पण जे शेतकऱ्यांनी दरवर्षी रिन्युअल करतो त्याला वाटलं की आपल्याला 50,000 रुपये मिळणार, मात्र त्याची अपेक्षा होती की आपल्याला सुद्धा वाढून पैसे मिळायला पाहिजेत, कारण 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मग आपण रेग्युलर भरतोय तर आपण रेग्युलर भरून आपल्याला तुझा काय फायदा, तर फक्त 50,000 रुपये अनुदान. जर मी थकीत राहिलो असतो तर माझंही 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालं असतं असं शेतकऱ्याला वाटायला लागलं. पण प्रवीण परदेशीने 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यासाठी जो काय अहवाल सादर केला आणि तो समितीने अहवाल आहे तो सहकार विभागाकडे सादर केला आणि सहकार विभागाकडे जो काही कर्जमाफीचा अहवाल होता सगळं काही त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारकडे सादर करायला दिला. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीबाबत चर्चा होईल, पुढील बैठकीमध्ये होईल, त्याच्या पुढील बैठकीमध्ये होईल. त्यानंतर आता खरीपाची जी काही बैठक झाली त्या बैठकीतही अहवाल येईल असं वाटलं होतं, मात्र तरी पण अहवाल आला नाही. आणि यामध्ये जे काही महत्वाचे शेतकरी जो काही शब्द विसरले आणि तो शब्द फार महत्वाचा आहे. आणि आता झालंय असं की सरकारने जे काही 2022, 23, 24, 25, 26 या 3 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना फक्त थकीत शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार. या 3 वर्षाच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांचंही कर्ज भरलं नाही त्याचंही कर्ज माफीमध्ये येणार. आणि 22, 23, 24, 25, 26 त्यापर्यंत नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना वाटले की आपल्याला 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार. पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जी आपण विसरलो ती म्हणजे महत्वाची माहिती मिळालो की ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीची घोषणा केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही दिली जाईल, कर्जमाफ होईल आणि पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान दिले जाईल. मात्र एवढ्या दिवसात फक्त आपल्याला धोक्यात ठेवण्यात आलंय. कर्जमाफी आणि कर्जमाफीच जी काही पात्र शब्द आहेत आपण विसरून गेलो. त्यामुळं ज्या वेळेस या कर्जमाफीचा सविस्तर निर्णय होईल आणि कोण पात्र कोण अपात्र कोण बसणार नाही त्यावेळेस फक्त आपल्याला कळणार आहे की याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. कारण शेतकऱ्यांना फक्त इतकंच माहिती आहे की 30 जून पर्यंत कर्ज माफ होणार, 2 लाखापर्यंत माफ होणार, रेग्युलर वाल्याला 50,000 मिळणार. पण पात्र शेतकरी कोणते यावर अजूनही सरकारने निर्णय दिलेला नाही. जेव्हा काही निर्णय येईल त्यावेळेस खरं कळणार की शेतकरी कोणते पात्र आहे. ही सरकारची अट आणि ही अट कुणालाच माहित नाही. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब